आदेश. आदेश एक चांगला खेळाडू आहे. आदेश तांडेल एक चांगला उत्कृष्ट फलंदाज देखील आहे. बघूयात कशी गोलंदाजी करतोय. वैयक्तिक आदेश आदेश पण त्यांच्या डावीकडून गोलंदाजी करतील. दरम्यान सामन्याला सुरुवात. हा सामना 5 षटकांचा राहील. 2 षटके पॉवर प्ले मध्ये खेळण्यात येतील. पहिला चेंडू पण त्यांच्या डावीकडून गोलंदाजी करतील. आणि सुंदर असा मारलेला फटका पहिल्या चेंडूवर झेलखाली क्षेत्ररक्षक परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय आणि वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचं खातं खोलतोय 2 धाव्याने. एक चेंडू तर संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 2. प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करताना दारावे सदानंद स्मृती दारावे संघ. एक चेंडू तर संघाची धावसंख्या होते. सुंदर असा फटका होता लॉंगनच्या दिशेने परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडून 2 धावा कंप्लीट करतोय. संघाची धावसंख्या 2 ने वाढवते. एक चेंडू नंतर 2. आणि दुसरा चेंडू आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू जातोय सरळ रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र सुंदर कमबॅक करतोय. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते 2. दारावे 30+ संघ. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील आदेश. आता मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू सुंदर चेंडू होतात आणि चुकीचा निर्णय करतोय नॉन स्ट्राईकचा प्लेअर आणि रोहन बाद होतोय. पहिल्या विकेट होतोय बाद धावचीच्या रूपात. डीजे डिफेन्स स्कोर चांगला स्कोर म्हणणार जाईल या ग्राउंडवर. तर बघूया कितपर्यंत मजल मारतोय दारावे संघ. दरम्यान या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच सुमित पाटील अवांतर घोषित करतोय. याच अवांतराने संघ पोहोचतोय 4 वर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि मारण्याच्या प्रयत्नात पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात चकतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 4. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकातील पॉवर प्ले षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 4 वर. कशी खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल ती दारावे संघाची आणि चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल करावे संघ. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार. आता मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. संघ पोचतोय 5 वर. 5 चेंडू तर संघाची धावसंख्या होते 5. एक गडी बाद 5. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक टाकतील आदेश.
आत्ता मात्र सुंदर असा फटका शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू होता आणि पुल करतोय आणि चौकार मिळतोय. याच चौकाराने संघ पोचतोय 9 वर. एक षटकाच्या समतेने संघ पोचतोय 9 वर. DJ वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पॉवर प्ले तर दुसरं शतक घेऊन येत आहेत कुणाल. पहिल्या षटकात आदेशाने चांगली गोलंदाजी केली. एक गडी बाद करून 9 धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर चांगला असा फटका मारला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार मारतोय. धावसंख्येला थोडा पुढे नेतोय 9 वर. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय तो कुणाल आणि नवीन बॅट्समन नितीन बिपिन. दरम्यान सामन्याला सुरुवात पंतांच्या डावीकडून म्हणजे लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा असेल. आत्ता मात्र मारण्याच्या प्रयत्नात चकताय. बॅटची कडा घेऊन जातोय. एक धाव मिळते. यात एक धावाने संघ पोचतोय 10 वर. एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 10. आणि सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू होतोय. सुंदर असा चेंडू होता. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. या षटकातील तिसरा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात नितीन बॅटची कडा घेतोय. लॉंग ऑनच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतोय दोन्ही बॅट्समन आणि याच 2 धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 12 या धावसंख्येवर. 12 धावसंख्येवर पोचतोय. एक गडी बाद 12. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील कुणाल आणि आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेऊन जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट करतोय. 2 धाव कंप्लीट करतोय आणि चेंडू थांबतोय. आउटफील्ड खराब असल्या कारणाने धावसंख्या होती 15. 3 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅट्समन. तोपर्यंत धावसंख्या होती ती 15. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाऊस पडल्यामुळे आउटफील्ड कमी आहे. आमचे संदेश मात्रे आम्हाला सांगतात पिच क्युरेटर. चांगला बोलले संदेश ना. पिच क्युरेटर चांगला नाही का सांग. डॉन बोललो. आणि या षटकातील पुढचा चेंडू आणि धावचीतची संधी परंतु खराब थ्रो आणि धावसंख्या होती ती 16. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटच्या पॉवर प्लेच्या षटकातील एक चेंडू शिल्लक. दरम्यान धावसंख्या होती ती 16. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या आदेशाने आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. 7 धावा खर्च करतोय गोलंदाज कुणाल.
आता मात्र ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच सुमित पाटील अवांतर घोषित करतात. यात अवांतराने संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. अजून या पॉवरप्लेच्या षटकातील शेवटचा अखेरचा चेंडू शिल्लक. बघूया किती धावा मिळतात पॉवरप्ले षटकात. चांगल्या धावा मिळाव्या लागतील तर चांगला स्कोर उभा करायचा असेल तर या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता तेवढाच स्लोअरवर चांगला असा फटका मारतोय, कनेक्ट करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चौकार डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतोय तो धारावी संघ. प्रथम नाणेफेक हारून फलंदाजी करताना 21. आत्ता मात्र तिसरं पॉवरप्लेचं बंधन खोलतोय आणि 5 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान विनोद भाऊ यानंतर होणारा सामना घनसोळी आणि ऐरोळी. घनसोळी आणि ऐरोळी यांनी दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. जर संघ आला असेल तर घनसोळी आणि ऐरोळी दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं शतक घेऊन येत आहेत विनोद पाटील. धावसंख्या होती 21. 11च्या सरासरीने बघूया. आता मात्र सुंदर चेंडू थोडासा ऑफ. विनोद भोईर सुंदर चेंडू होता. आणि आम्हाला जावंही सांगतायत आणि थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना स्वतः गोलंदाज. या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र पूल करण्याच्या प्रयत्नात थोडी बॅटची वरच्या बाजूला लागतोय. एक धाव कंप्लीट करतोय. दुसरा धावेचा काहीच प्रयत्न नाही आणि यात एक धावाने संघ पोचतोय 22 या धावसंख्येवर. एक गडी बाद 22. थोडीशा चांगल्या स्थितीमध्ये मात्र 14 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होती 22. धारावी संघ या षटकातील पुढचा चेंडू. तिसरा चेंडू टाकतील विनोद. आता मात्र पॉईंटच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 रन्स. डीजे आणि धावसंख्या होती ती 25. सुंदर असा फटका होता पॉईंटच्या दिशेने, तो म्हणजे बिपिन यांचा. आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारतोय. धावसंख्या होते 26. धावसंख्या होते ती 26. आणि सूर्याला मात्र सूर्य तापलेला दिसतोय आणि लाईट आलेली आहे आणि फोकस ऑन केलेले आहेत. आता मात्र सुंदर चेंडू एष्ट्या उडवतोय. दुसरा गाडी बाद करतोय विनोद. डीजे हॅलो बोल ना. बोल. हॅलो. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या षटकातील 5वा चेंडू आणि सुंदर असा फटका परंतु एकच धाव मिळेल. सुंदर असा फटका होता परंतु एकच धाव मिळेल. याला धाव संख्या होते ती 27. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत विनोद. 5 चेंडूमध्ये 6 धाव देऊन एक गडी बाद करण्यात यशस्वी होतोय.
यानंतर होणारा सामना ऐरोली 30+ विरुद्ध घनसोली A30+. याच्या दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ऐरोली संघ येथे उपस्थित झालेला आहे तरी धाव शतक संपते. 3 षटकाच्या संपते धावसंख्या होती ती 28. धावसंख्या होती ती 28. 3 षटकाच्या संपते संघाची धावसंख्या होती ती 28. दोन ओव्हरला 21 होत्या. एक चौका 25 आणि 3 सिंगल 28. तीन षटकाच्या समजा धावसंख्या होते 28. आता मात्र पहिला चेंडू अनिल वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेण्यात. अनिल लेक्समचा खूपच बाहेरचा चेंडू अवांतर घोषित होतोय. याच अवांतराने संघ पोचतोय 29 वर. धाच्या सरासरी धावा उभारण्यात यशस्वी होतोय. मात्र या षटकातील अजून पुन्हा एकदा तो चेंडू लेग स्टंपचा खूपच बाहेरचा चेंडू. पंच सुमित पाटील अवांतर घोषित करतोय. यात अवांतराने संघ पोचतोय 30 वर. या षटकातील पहिला चेंडू आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात जगतायत. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र सुंदर कमबॅक करतोय. 2 अवंतरणाने डॉट चेंडू करतोय. या षटकातील पुढचा चेंडू अनिल यांचा. आता मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता परंतु बॅटची कडा घेतोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगतात. 2 सलग निर्धाव चेंडू टाकतोय अनिल आणि धावसंख्या या स्थितीमध्ये 30 वर. या षटकातील तिसरा चेंडू टाकतील अनिल आणि सामना करतील. आता मात्र पुढे आलेला फलंदाज गचाल क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतोय. यात 1 धावाने संघ पोचतोय 31. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील अनिल. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते या मोठ्या फटक्यावर आणि धावसंख्या होते ती 32. समीर पाटील आणि चेंडू आणायच आहे. क्रिकेट आहे. या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट करतोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतोय आणि या 2 धावाने संघ पोचतोय 34 वर. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. हेल्मेटला लागला असेल आणि अवांतर घोषित होते. यात अवांतराने धावसंख्या होते ती 35. आणि पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. 2 धावा मिळत आहेत. खूपच अवांतर चेंडू टाकतोय या षटकामागे अनिल आणि धावसंख्या 37. या षटकात 4 अवांतर टाकतोय अनिल, गोलंदाज अनिल आणि याच अवांतराने संघ पोचतोय
37 वर या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. टाकतील अनिल. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेते. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 37. 4 षटकांच्या सामन्यात धावसंख्या होते 37. डीजे. आणि आमचे 30+ असो 40+ असो MS11 असो MPL असो सर्वांमध्ये त्यांचा सहभाग असतो. तसे आमचे लाडके नारायण म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. जे 2 दिवस पाऊस पडला होता परंतु चांगली अशी पिच आणि मैदान राखण्याचं जे काम केलं असेल ते नारायण म्हात्रे आणि तेच आता आपल्याला खेळायला मिळतंय. ते सर्व श्रेय जाते आमचे नारायण म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी मंचावर येण्याची कृपा करायची आहे. दरम्यान चौकार. धावसंख्या होती ती 41. पहिल्याच चेंडूवर सुंदर असा फटका मारला होता कव्हरच्या दिशेने आणि चौकार ठोकतोय. या चौकाराने संघ पोचतोय 41 वर. योगेश सुद्धा कर्णधार 4थं शतक घेऊन येत आहेत या षटकातील. दुसरा चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावेचा धावसंख्या होती ती 42. ज्येष्ठ पुत्र संदेश म्हात्रे यांचे ज्येष्ठ पुत्र स्मिथ आणि बॅटची कडा घेतोय. सुंदर झेल पकडतोय विनोद आणि तिसरा गडी बाद होतोय 42 या धावसंख्येवर डीजे. आणि संदेश म्हात्रे यांचे ज्येष्ठ पुत्र संदीप धावसंख्या होते ती 42. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया किती धावाचं आव्हान ठेवतायत ते करावे संघाला. कारण की करावे संघाची बॅटिंग लाईनअप बोलली तर सुंदर असे फलंदाज आहेत. आदेश असेल, योगेश असेल, राजेश असेल, चांगले असे फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये. तर चांगला असा स्कोर उभा करावे लागेल. जर संघाला जर स्कोर डिफेंड करायचा असेल, जिंकायचं असेल तर धाराव्या संघाला. मात्र सध्याची स्थिती आहे 42. अजून 4 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 42. नवीन फलंदाज विशाल डावखुर असा फलंदाज आहे. त्यामध्ये क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल करताना स्वतः गोलंदाज योगेश कर्णधार. या षटकातील 4था चेंडू. टाकतील योगेश. त्यांचा मारा करतील नवीन आलेला फलंदाज विशाल. आता मात्र सुंदर असा मारलेला फटका परंतु चेंडू खूप उंच जातोय आणि सोपा असा झेल सोडतोय. आणि 2 धावा पूर्ण करतोय. डायरेक्ट हिट झाला होता परंतु फलंदाज हा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. आणि धावसंख्या पोहोचते ती 44 वर. अजून या षटकातील शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. याची नोंद घ्यायची. दोन्ही फलंदाजांनी सुंदर असा झेल सोडलेला आहे तो डीप मिक च्या दिशेने. आणि या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कडा घेतोय स्वतः यष्टीरक्षक झेल खाली आणि निलेश हा झेल पकडतोय. 4था गडी बाद होतोय. धावसंख्या. नवीन फलंदाज सूरज. धावसंख्या आहे ती 44. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता परंतु नंतर 1 विकेट 2 आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. सुंदर कमबॅक करतोय स्वतः
कर्णधार योगेश करावे 30+ कांचन मूर्ती या संघाचा. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आणि सुंदर असा फटका आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारतोय. धाव संख्या 48 आणि 49चा माफक असं आव्हान दिलेल्या 5 षटकांमध्ये ते कांचन स्मृती करावे 30+ या संघाला. दरम्यान डीजे. यानंतर होणारा सामना घनसोली 30+ संघ तसेच वर्सेस ऐरोली 30+ संघ याच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर लगेचच त्यांचा सामना होईल घनसोली आणि ऐरोली 30+. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. 49 धावाचा आव्हान ठेवलेला आहे तो कांचन स्मृती करावे संघाला. ऐरोली 30+ संघ आणि नाणेफेकीसाठी यायचा आहे. तसेच घनसोली 30+ संघ आणि नाणेफेकीसाठी यायचा आहे. या मॅच नंतर तुमचा सामना खेळवला जाईल. घनसोली संघ आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. घनसोली संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. तरी ऐरोली 30+ संघाचा कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्ट्राईकला राजेश आणि नॉन स्ट्राईकला अभय. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. दरम्यान 39 धावता पाठलाग करताना कांचन स्मृती संघाची सलामीची जोडी मैदानात. राजेश स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला अभय आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन येत तो गणेश. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक पंथांच्या उजवीकडून राईट राऊंडचा मारा असेल तो गणेश आता राजेशासाठी 49 धावता पाठलाग करत असताना
5 षटकांमागे म्हणजे 30 चेंडूंमध्ये 49 धावा करायच्यात. हा सामना जर जिंकायचा असेल तर कांचन स्मृती करावे संघाला. बघूया सलामीची जोडी मैदानात. दरम्यान सामन्याला सुरुवात. पंतांच्या उजवीकडून गोलंदाजी करतील पंच सुमित पाटील. प्रमोद चौधरी नॉन स्ट्राईकला. दरम्यान हा चेंडू, पहिला चेंडू आणि ढकलून देतोय. धावचीची संधी. बघूया पंच प्रमोद ही अपील फेटाळतायत आणि एक दरम्यान नाणेफेक होताना ऐरोली आणि घनसोली या संघांमध्ये दरम्यान एक संघाचं खातं खोलतोय राजेश आणि वैयक्तिक खातं खोलतोय 1 या धावसंख्येवर. आणि दरम्यान ऐरोली संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. या षटकातील दुसरा चेंडू गणेशांचा. आता मात्र तेज तरार आणि सुंदर असा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा, परंतु झेल निसटतोय. परंतु चांगलं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. तेज तरार चेंडू होता आणि बॅटची कडा घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, परंतु निसटतोय. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. तोपर्यंत 2 चेंडूंचा संघ पोचतोय 1 वर. 49 धावता पाठला करत असताना कांचन स्मृती करावे हा संघ आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू मारलेला होता. 1 धाव बॅटची कडा घेऊन जातोय. 1 धाव होतोय. संघ पोचतोय 2 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ पोचतोय 2 धावांवर. सुंदर असं शतक टाकतं अजूनपर्यंत गणेश. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. झेल खाली क्षेत्ररक्षक. बघूया झेल टिपते कोण आणि सोप्पा असा झेल टिपतोय. पहिला गडी बाद होतोय. तो 2 या धावसंख्येवर अभय पहिला गडी बाद होतोय. 4 चेंडूनंतर संघ ची धावसंख्या होते 2. 1 गडी बाद 2. नवीन फलंदाज येतोय निलेश. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील गणेश. त्यांचा सामना करतील राजेश. एक चांगलासा फलंदाज पुढे सरसावून मारतोय. बॅटची कडा घेतोय. स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेल टिपतोय. दुसरा गडी बाद होतोय 2 या संख्येवर आणि 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या. बिकट अशी परिस्थिती म्हणावी लागेल ती करावे संघाची. 2 गडी बाद 2. 5 चेंडूनंतर सुंदर असा गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचा षटक टाकत असताना गणेश. नवीन फलंदाज देतो भूषण. बघूया कशी कामगिरी करतोय. 49 असं माफक आव्हान असताना काहीशी खराब अशी सुरुवात करतोय करावे कांचन स्मृती असंघ. कारण की आतापर्यंत 2 विकेट गमावल्या आहेत त्यांनी. 2 धावा संघाची धावसंख्या आहे ती 2. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. काहीशी क्षेत्ररक्षणमध्ये व्यूहरचना करताना स्वतः गोलंदाज फेरबदल करत असताना अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातील आता मात्र चांगली अशी गोलंदाजी करतोय. आता मात्र थोडंसं फेरबदल
मिड ऑफला जातोय तो लॉंगॉनचा गोलंदाज. सुंदर असा चेंडू होता. डोक्याला चेंडू आदलून जातोय तोपर्यंत एकदा बाईकच्या स्वरूपात मिळतंय आणि शतक संपतोय. सुंदर असं शतक म्हणावं लागेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 3 धावा देतोय आणि आपल्या संघाला थोडासा कमबॅक करून देतोय. थँक्यू डीजे. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येते तो रोहन. पॉवर प्लेच्या षटकातील दुसरं षटक घेऊन येते तो रोहन. सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या षटकात केली ती गणेशांनी आणि आपल्याला संघाला एक मॅच मध्ये हाणून ठेवतोय. आता मात्र इक्वेशन चेंज होतोय. 4 षटकांमध्ये मध्ये 24 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची गरज ती करावे कंचनस्मृती या संघाला. या षटकातील पुढचा चेंडू स्लोअर पतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने ढकलून देतोय. 1 धाव कंप्लीट करतोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल तो क्षेत्ररक्षकाचा आणि या 2 धावाने संघ थोडंसं पुढे जातोय. 4 या धावसंख्येवर 1 षटक आणि 1 चेंडू नंतर धावसंख्येवर 49 धावता पाठलाग करत असताना कांचन स्मृती संघ 2 गडी बाद 4 1 षटक आणि 1 चेंडू नंतर 5 धावसंख्या होती ती 5. या षटकातील दुसरा चेंडू आता मात्र सुंदरसा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. डीजे दरम्यान आता संघ एक झपाट्याने वाढ होते. 4 या धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 9 वर 1 षटक आणि 2 चेंडूनंतर धावसंख्या 9. सुंदर असा फटका मारला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात आणि त्रिफलाचीत बाद होतोय. शरीराला आदलून चेंडू सरळ स्टम्प्सवर आदळतोय आणि बाद होतोय. तिसरा झटका बसतोय करावे संघाला. दरम्यान नवीन फलंदाज आदेश एक आक्रमक फलंदाज. डीजे आता मात्र न्यूझीलंडची काही खराब अशी अवस्था म्हणावी लागेल. 31 वर 5 गडी बाद झालेले आहेत. नुकतेच आमचे स्कोरर केतन शेलार आम्हाला सांगत आहेत कारण की त्यांचं एक स्कोररवर लक्ष नसतो. भारत असो MS11 असो सगळ्यांचे स्कोर अपडेट देत असतात केतन शेलार. जी 24 तास आहेत. 1 पाऊल पुढे असतात म्हणून ते नो टाकतात. 21 चेंडू आणि 40 धावांची गरज. आता मात्र आदेश तांडेल एक आक्रमक फलंदाज. आता मात्र चेंडूला सन्मान देतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 9. अजून 20 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येकी चेंडू मागे 2 धावांची गरज. 20 चेंडू आणि 40 धावा. आदेश बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. आता मात्र मारण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. थोडासा इनकट होतोय. चेंडू आतमध्ये जातोय पडल्या पडल्या आणि सुंदर एक्सप्रेशन करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे गोलंदाज रोहन. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील रोहन. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू अडवतोय तोपर्यंत फेकी होते. सुंदर अशी फेकी आणि गडी बाद होतोय.
सेवा धन तुझी जेजुरी पंधरा निर्माण अंतिम राहील आणि गडी बाद होतोय. जेजुरी सेवा धन तुझी जेजुरी धन तुझी जेजुरी देवा सोनियाची धन तुझी जेजुरी देवा सोनियाची. लागेल सरळ थ्रो जातोय गोलंदाजी ठरतात आणि गोलंदाज काही न चूक करता बाद करतोय निलेशा चांगल्या फलंदाजाला आणि 5वा गडी बाद होतोय. 4था गडी बाद होतोय तो 10 या आकड्यावर. आता मात्र कमबॅक करतोय धारावे संघ. काहीसं माफक आव्हान असताना सुंदर गोलंदाजी करतोय धारावे संघ. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. 18 चेंडू 39 धावा. आता नवीन फलंदाज येतात अभिजित आणि नॉन स्ट्राईकला आदेश. बघूया जोपर्यंत आदेश असेल तोपर्यंत मॅच मध्ये काही सांगता येणार नाही कारण की करावे मध्ये खेळताना चांगले असे विष्णू नवीन गोलंदाज विष्णू. आता मात्र तेज तरार गोलंदाजी निर्धाव चेंडू जातोय. सुंदर डिरेक्शन होते विकेटच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 17 चेंडू 39 धावा. 39 धावा 17 चेंडू. बघूया करावे संघ आणि बॅटची कडा घेऊन जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. आता मात्र 16 चेंडू 38 धावा. 38 धावा 16 चेंडू. खेळतील अभिजित. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सोडतोय. एकच धाव मिळते आणि स्वतः धावसंख्या होते 12. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. 16 चेंडू 36 धावा. 15 चेंडू आणि 37 धावांची गरज. आता मात्र सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने दरम्यान चौकार. सुंदर असा फटका होता. या चौकाराने संघ पोचतोय 16 वर. आता मात्र इक्वेशन चेंज होते. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. आदेश आता मात्र सुंदर अशी फलंदाजी करताना सुंदर ब्लॉक मध्ये चेंडू होता आणि बघूया पंच तर निर्णय काय येतोय. नॉट आउट आणि 1 धाव कंप्लीट होते. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. सुंदर चेंडू होता. ब्लॉक मध्ये चेंडू होता. धावसंख्या होती ती 17. या षटकातील पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने 1 धाव कंप्लीट करतोय. तोपर्यंत धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 18. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या
सामन्याला थोडा स्पीडअप करायचा आहे. मुंबईला आहे ना कलकत्ता जॉब जा. त्याला सगळं माहिती असतं. 12 चेंडू, 12 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र सुंदर असा फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने, परंतु एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. 11 चेंडू 30 धावा, 11 चेंडू 30 धावा, 30 धावा 11 चेंडू. हॅलो. आशू मात्रे जिथे कुठे असतील तरी चेंडू आणायला जायचा आहे. आशू मात्रे गेलेला आहे. धन्यवाद आशू. असंच सहकार्य आशू मात्रे राहू द्या आमच्या 30+वर. तुम्हाला कमीत कमी ऑफरमध्ये गोव्याला नेण्यात येईल. दरम्यान दुसरा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय गणेश मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि धावसंख्या 20वर. आता मात्र दहा चेंडू आणि 29 धावांची गरज. दरम्यान गोलंदाज सुंदर असा मारलेला फटका, आदेश यांच्या बॅट मधून षटकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे. सुंदर असा फटका मारला होता मिड विकेटच्या दिशेने, सरळ धुडकावून दिला होता 6 धावांवर. आता मात्र या षटकातील पुढचा चेंडू आणि षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय आणि धावसंख्या होते ती 32. अजून या जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8 चेंडू आणि 17, 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8 चेंडू 17 धावा. सुंदर असे फटके मारले मिड विकेटच्या दिशेने. तिसऱ्या चेंडू आणि चौथ्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारतोय. बॅक टू बॅक षटकार मारतोय तो आदेश. एक आक्रमक असा खेळाडू. कांचन स्फूर्ती करावे संघाचा. या षटकातील 5वा चेंडू, बघूया षटकाराची हॅट्रिक मारतोय की नाही आदेश. आता मात्र सुंदर चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असत्या स्थितीमध्ये 32. 7 चेंडू आणि 17 धावा, 7 चेंडू 17 धावा, 7 चेंडू 17 धावा. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील आणि सुंदर असा कमबॅक करतोय. आता मात्र गोलंदाज 2 चेंडूमध्ये एकच धाव देतोय आणि 6 चेंडू 16 धावा. शेवटच्या षटकामागे 16 धावांची गरज. बघूया डीजे.
4 चेंडू दरम्यान आता मात्र सुंदर चेंडू गणेश सुंदरशी फेकी करतोय 3 चेंडू आणि 9 धावांची गरज धीरज डावखुर असा फलंदाज आणि डावखुर असा गोलंदाज बघूया 3 चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू कोण जिंकतोय दारावे की करावे आजूबाजूचे गावात 3 चेंडू 9 धावांची गरज ऐरोली संघाने आपला निर्णय त्वरित कळवायचा आणि लगेचच मैदानात उतरायचा आहे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू 2 धावा कंप्लीट करतोय 2 चेंडू आणि 7 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागेल कारण की हा स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे 2 चेंडू आणि 7 धावा धीरज बघूया फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु काय त्यांना फायदा घेता आलेला नाही आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सूरज या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात आणि बाईचे आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा जर चेंडू जर पकडला असता तर 7 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागल्या असत्या परंतु 1 चेंडू आणि 6 धावा काल झालेल्या सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये तुर्बे गावच्या फलंदाने 1 चेंडू मागे 6 धावा असताना षटकार मारला होता आणि सामना जिंकून दिला होता बघूया तोच कारनामा करतोय की धीरज एक चेंडू आणि 6 धावांची गरज 1 चेंडू 6 धावांची गरज जर सामना आवडला असेल नंबर आता मात्र निर्धाव चेंडू खरोखर सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती यानंतर समालोचन करतील ते नेरुल गावचे रोहित पाटील एक चांगले असे समालोचन रोहित भोपी